अनादि निर्गुण प्रगतनी भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी त्रिविध तापासी करावया झाडली भक्ता लागी तू पावसी निर्वाणी अशा पुण्य पावन आज आपण खेड तालुक्यातील आदर्श गाव कनेरसर इथं आलो आहोत। ही कनेरसरला कनेरसरची रेणुका माता आहे। या रेणुका मातेचा थोडासा इतिहास असा आहे की इथे केंदूर गाव आहे। आता आपण केंदूरला जायचंय। तिथं संत कान्हो पाठक हे कान्हो पाठक रोज याला आकाश मार्गाने याला दर्शनाला जायचे। कुठं माहूरला दर्शनाला जायचे आणि रोज दर्शन घेऊन मागे यायचे। रोज आकाश मार्गाने दर्शनाला काशीला जायचे, तिथून मागे यायचे। पुढे चलून थकल्यावर मग एकदा दर्शनाला गेले रेणुका मातेच्या। रेणुका मातेला सांगितलं आता माई आतापर्यंत आलो, आता परत येणं होणार नाही। मग माईने सांगितलं तुम्ही आता माझ्याकडे येऊ नका, म्हणे मी येईन तुम्हा सवे गावा न्यावे आपुलिया ठाकेल ते करीन सेवा माझा न करावा हवेर। आणि मग जसं हे निळोबराच्या गाथ्यात अभंग आहे त्या अभंगाप्रमाणे रेणुका मातेने सांगितलं की तुम्ही पुढे चला मी मागे येते। आणि मग ते पुढे आले, रेणुका माता मागे आली, पण सांगितलं तुम्ही मागे वळून पाहायचं, तुम्ही मागे वळून पाहिजे मी तिथंच थांबत। म्हणजे इथपर्यंत आले तर इथून त्यांना केंदूरला जायचं होतं, पण आईसाहेब खरोखर आल्यात का म्हणून मागं पाहिलं तर ती माहूरगडची स्वयंभू रेणुका इथं आली। आणि म्हणून या गावाचा कनेरसर आणि केंदूर यांचा एक अनन्य संबंध आहे। पुढं ते काशीला जायचे स्नानाला, रोज काशीला स्नानाला जायचे। पण त्यांची भक्ती पाहून काशी विश्वनाथाने त्यांच्यासाठी भागीरथी सुद्धा केंदूरला पाठवली। उद्या आपल्याला त्या भागीरथीच्या दर्शनाला जायचंय। असा खूप गोड इतिहास या परिसरात आहे। अशी ही स्वयंभू रेणुका माता आणि ही केंदूरचे कान्हो पाठक ज्यांचं वर्णन नाथ महाराज करतात की जीवीच्या जीवना एका जनार्दना पाठक हा कान्हा मिळावा। असे कान्हो पाठक दंतपंक्ती झंडाळ तो हा कान्हा असं ज्यांचं वर्णन आलेलं आहे। आपण दोनदा त्यांचं नाव सकाळच्या आपल्या वंचनीच्या काही ओळीमध्ये आपण घेत असतो। अशा जगदंबा मातेच्या देवस्थानामध्ये आलो आहोत। आज अनायासे गुरुवार आहे आणि कान्हो पाठक हे आपले गुरु आहेत। ज्ञानोबरायांच्या समाधी प्रसंगी कान्हो पाठकांनी कीर्तन केलं, मग माऊली समाधीला बसले असा इतिहास आहे। असो पुण्य पावन केंदूरच्या जगदंबे माते दरबारात आलो, एक अभंग होईल आणि मग सर्वांनी पादुका बाहेर येतील आणि मग सर्वांनी क्रमाने दर्शनाला जायचंय। रामकृष्ण।